हॅलो फ्रेंड, रणजीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजच्या मापावरनं इथे पेपर कटिंग पाहणार आहोत कटोरी ब्लाऊजसाठीची। आणि प्रत्येक साईजसाठी आपण कुठल्या साईजची कटोरी ते कट करायला पाहिजे डायरेक्टली ही सोपी मेथड आज आपण पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर रणजी लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर इथे बघा मी डबल कार्डशीट पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतलाय। तर बघा ब्लाऊजची आपण सोप्या पद्धतीने सगळ्याच पाहिलंय। आज अधिक सोपं करून तुम्हाला मी ते ब्लाऊज आणलंय तुमच्यासाठी पेपर कटिंग। जे नवीन शिकताय त्यांना अवघड वाटतंय कटोरी ब्लाऊज, तर कटोरी ब्लाऊजची सोपी आपण पद्धतीने पाहतोय। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली, जसं की नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला किंवा ड्रेससाठी म्हणा बंद बाजू आपण घडी घालून कटिंग करायची असते। तर बघा पाठीमागचा पार्ट सोपी पद्धत, जी उंची आहे आधी त्याच्यावर एक पॉइंट द्यायचा आहे। 13चा आपला ब्लाऊज आहे उंची, तर 13 वरती घ्या। जे माप असेल त्याच्यावरती एक पॉइंट घ्यायचा आहे, त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। त्यानंतर बघा आता शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला कॉमन जर आपला गळा असेल इथे 9, 8.5, 9.5 एवढाच आपला पाठीमागचा गळा असेल तर 5.5 आपण घ्यायचे शोल्डर। 6 याची मुंड्याची उंची। आता बघा प्रत्येक पॉइंट मध्ये तुम्हाला प्रत्येक साईज साठी प्रश्न पडता, ज्या साईज साठी प्रश्न पडतील आता इथे मी टेप सरळ ठेवलाय आणि यातली सोपी पद्धत तुम्हाला मी सांगते। 28 चेस्ट असेल तर तुम्ही याचं 5 इंचाचं घ्यायची मुंड्याची उंची। 30 इंचाचा चेस्ट घेर आहे, 32 इंचाचा चेस्ट घेर आहे, 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर तुम्ही घ्यायची मुंड्याची उंची इथे 6। 34च्या पुढे तुमची आहे तर याच्यामध्ये 36, 38, 40 तर तुम्ही घ्यायचं इथे 6.5 इंच। 40च्या पुढे आहे तर तुम्ही घ्यायचं इथे 6.25 इंच पर्यंत मुंड्याची उंची। आता मी तुम्हाला सगळेच माप इथे मुंड्याचे सांगितलेत, यानुसार तुम्ही मुंड्याची उंची इथे घ्यायची। तर बघा आता एक पॉइंट देते। आता मी जे पेपर कटिंग जी करते आपण घेतली इथे 6 मुंड्याची उंची, तर साधारण आपल्या इथे 34 इंचाचा आपण पेपर कटिंग बघतोय। चला एखाद्याने कमेंट्स केले 36 इंचासाठी, तर 36 इंचासाठी आपण इथे जर तुम्ही पेपर कटिंग घेत असाल तर आता आपण अर्धा इंच वाढवून देऊ। ठीक आहे, झाली 6.5 इंचाची। आता हा मुद्दा झाला सेम। आता जेव्हा तुमचं चेस्ट वाईज मेजरमेंट बदलतंय तेव्हा शोल्डर कमी जास्त होत नाही। गळा जर तुमचा कमी जास्त असेल तर मग शोल्डर इथे तुम्हाला कमी जास्त करायचंय, ही सोपी पद्धत आहे, हे लक्षात घ्यायचंय। चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। आता 36 इंचाचा ब्लाऊज म्हटलं की 9 याचा चौथा पार्ट येईल, 1.5 इंचाची परत यात मार्जिन। गोलाईचा पार्ट पाठीमागची गोलाई येते पूर्ण त्या 1.5 इंचावरती, पुढची गोलाई असेल तर द्या तुम्ही 1 इंचावरती। एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे, सोपी पद्धत सांगेन। डॉट बरेच वेळेला पाठीमागे कमेंट असतं की फुगा किंवा चुनी येते, डॉट 1.5 इंचावरती डॉट देऊन घ्यायचा आणि डॉटच्या ज्या लेवल मध्ये तुम्हाला आता दिसतंय त्या पॉइंटने फक्त याला मॅच करायचं। हा जो पॉइंट आहे फक्त याला मार्जिन वाल्या पॉइंट पर्यंत मॅच करायचं। फिटिंगचा जो एक्स्ट्रा आहे त्यात आपल्याला घ्यायचं नाहीये, फक्त फायनल जे आपलं मेजरमेंट आहे त्या पॉइंट पर्यंत मॅच करायचं। इथे पण वाढवायचं नाही, एक्स्ट्रा कापड वाढवायचं नाही, फक्त साधारण या पॉइंट पर्यंत एवढं फक्त याला मॅच करून घ्यायचं। तर आता हे झालं। त्यानंतर पोटाचा घेर जर मोठा असेल तर वेगळं मेजरमेंट टाकून तुम्ही कमरेचं मग मेजरमेंट टाका। साधारण चेस्ट घेरपेक्षा कमर घेर आपला निश्चितच कमी असतो, तिथे मी पाठीमागचा जो पार्ट आहे याची सोपी पद्धत सांगते की डायरेक्टली लाईन ड्रॉ करा आणि हा पॉइंट इथे मॅच करून घ्या। पोटाचा घेर जर मोठा असेल त्यानुसार मग मी तुम्हाला पेपर कटिंग टाकली आहे। पोटाचा घेराचं मेजरमेंट घ्यायचंय, जेवढा आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे, त्यात परत 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची। आता एक्स्ट्रा जो पॉइंट आहे तेवढा आपला ड्रॉ करून झालाय। आता 5.5चा जेव्हा आपण शोल्डर घेतो तर मग गळा घेर कितीचा घ्यायला हवा, तर बघा यात मी तुम्हाला सांगेन जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी 2 आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 2.25 इंचावरती आपण घ्यायचं इथे गळ्याचा घेरा। जसं मी तुम्हाला आधी म्हटली 9चा गळा आहे, 9.5चा गळा आहे, तर तुम्ही 5.5चा शोल्डर घ्या। तर इथे मी घेते 9.5चा गळा। 9.5चा गळा घेतलाय। काहींना असा प्रश्न पडतो की शोल्डर मध्ये अर्धा इंच दाबलं जाईल तर मग याचं मेजरमेंट वाढून घ्यायचं का, तर अजिबात नाही। जेव्हा आपण पायपिंग किंवा मग पट्टे फोल्ड करतो तर निश्चितच त्याचं मेजरमेंट अर्धा इंचाने वाढून जातो, त्याच्यामुळे अजून एक्स्ट्रा वाढवायचं नाहीये। जे मेजरमेंट आहे ते आधीच टाकून घ्या, गळा त्यानुसार आपला इथे बरोबर येतो। तर हे झालंय। यात हवी तर तुम्ही डिझाईनर गळा हवा असेल त्यानुसार पेपर कटिंग करा, गोलाई घ्यायची तर गोलाई घ्या, बॉक्स ठेवायचं यानुसार डायरेक्टली ठेवलं तरी चालेल। फिक्स जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी या पॉइंट पासून आपल्याला
ब्लाऊज तयार आपलं एवढं असणार आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये, अर्धा इंच खाली पट्टी फोल्ड करण्यात जाणार आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय. पाठीमागचा जो टॉक्स आहे ब्लाऊज जेव्हा स्टिच करतो त्यासाठी साधारण बंद बाजूपासून घ्यायचं 4 इंचावरती. उभा जो टॉक्सचं मेजरमेंट आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे. गळ्यापासून अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं असतं, तर इथे मी घेते 4.5 इंचावरती उभा टक्स. बघा टक्स जो पॉइंट आहे या पॉइंट पासून आपल्याला फक्त अर्धा इंचामध्ये याला टक्स टाकायचा आहे. इथे कापड घ्यायचं नाही, फक्त या प्रकारे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा पार्ट ड्रॉ झालाय. पाठीमागचा पार्ट ड्रॉ झाला, तर मेन जो आहे तो फ्रंट पार्ट आहे. तर आपण ब्लाऊजवर मेजरमेंट घेऊन फ्रंट पार्ट ड्रॉ करूया. आता इथे बघा, जसं आपण पाठीमागचा पार्ट डबल घेतला तर तसं फ्रंट पार्टसाठी पण दोघं साईडला आपल्याला पार्ट हवंय, तर डबल कापड ठेवायचं आहे. पेपर ठेवलाय मी इथे, पेपर कटिंग. बंद बाजू यावेळेस नाही, मोकळा पार्ट आहे, कारण फ्रंट पार्टला हुक पट्ट्या आयपट्ट्या लावतो, त्यामुळे आपला पार्ट जो फ्रंटचा आपण ओपन घेतो. तर इथे बघा, आता एक सोपी पद्धत, कटोरीची कटिंग करण्यासाठी आधीच 2.5 इंच जेवढी आपली उंची आहे वरून या पॉइंट पासून 13 इंचाचा आपलं ब्लाऊज आहे, आपण 14 इंच घेतलं. इथे 1 इंच एक्स्ट्रा 14 वरती एक पॉइंट घेतलाय. तर या पॉइंट पासून एक 2.5 इंचावरती पॉइंट करून घ्यायचे. जसं आपण पाठीमागच्या पार्टला मेजरमेंट घेतलं सेम त्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं. आता इथे बघा, मेजरमेंट ड्रॉ करताना एक सोपी पद्धत सांगेन. पाठीमागचा पार्ट ड्रॉ केला तेवढं सगळं ड्रॉ करायचं. 2.5 इंच जे एक्स्ट्रा घेतलंय फक्त कटोरीच्या टॉपसाठी आपण इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. आता बघा, पाठीमागच्या पार्ट सारखं तुम्ही कोण तयार करून घेतलंय. फक्त गोलाई, जसं मी तुम्हाला आधीच म्हटली, गोलाई आपल्याला 1 इंचावरती घ्यायची आहे. जसं आपण पाठीमागचा पार्ट मॅच केला सेम त्याच पद्धतीने फ्रंट पार्ट मॅच करायचं. कमरेचं वेगळं मेजरमेंट न टाकता आपण याच पॉइंट पासून याला ड्रॉ करूया. खाली आपल्याला इथे योगपट्टी रेडी करायची. तर बघा, आता हे झालंय. आता त्यानंतर 2.25 इंचाचा गळ्याचा घेरा आणि पुढचा जो गळा आहे 36 इंचाचा ब्लाऊज आहे आपलं. पुढचा गळा घेतोय आपण 6 इंचावरती. आता याची गोलाई घेताना 1 इंच घ्यायचंय आत, 5 इंचावरती आणि हलकीशी घ्यायची गोलाई. आता बघा, एवढं मेजरमेंट मी टाकून घेतला. तर ब्लाऊज कडे पाहूया आपण. ब्लाऊज साठीचा जो मेन पार्ट आहे, तर बघा हा आपला फ्रंट पार्ट. आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला वरून जिथे आपलं खालची योगपट्टी मॅच झाली तिथलं मेजरमेंट घ्यायचंय साईड पट्टीसाठीचं. तर बघा, हे जे आपलं तयार या पॉइंट पासून आहे 10 इंचावरती तयार. आणि कटोरीचं मेजरमेंट बघा, कटोरी आहे आपली इथे 6 इंचाची. तर तयार ब्लाऊज जर 10 आहे, तर यामध्ये घ्यायचं आपल्याला एक 11 इंचावरती. वरून घेतले 11, 1 इंच वाढवलंय आपण. 10 तयार होतं, आपण 11 घेतलंय. कटोरीमध्ये बघा, आता जे मेजरमेंट आहे 6 इंचाचं, 6 वरती एक पॉइंट घ्यायचंय. तर बघा, आता साईड पट्टीचा जो घेर आहे त्याचं मेजरमेंट 1 इंच आपण घेतलंय. बाहेरच्या पॉइंटला 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंच आपण घेतोय आतल्या पॉइंटला. आता हा 5 आणि हा पॉइंट, या पॉइंटला आपण कटोरीच्या आकारात इथे ड्रॉ करून घ्यायचे. आता हा जो पॉइंट आहे सरळ लाईन ड्रॉ करूया. खाली योगपट्टी होईल, साईडला आपली साईड पट्टी रेडी आहे. फक्त कटोरीला आपल्याला इथे वाढवायची. तर आता यात महत्वाचं काम काय करायचं आपल्याला, आधी तर बघा 6 इंच जे आपण मेजरमेंट घेतलंय ना, त्याचा या पॉइंटला आपल्याला 6 आणि त्यातला हा बाहेर घेतोय आपण इथे 2.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी. तर मेजरमेंट बघा, आता याच्यामध्ये 6 तयार आहे, 7, 8 आणि 8.5. तर 8.5 आपण याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. सेंट्रल पॉइंट मध्ये एक पॉइंट दिला, इथे आपला टक्स तयार होईल कटोरीचा. इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची.
या पॉइंटला टक्स पॉइंट या जो पॉइंटला आहे इथे आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायचंय, जेणेकरून साईड पट्टी मॅच होईल आणि इथे आपली हुक पट्टी आय पट्टी येईल एवढं आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय आणि इथे हा पॉइंट सरळ मॅच करायचा. आता हा जो सेंट्रल पॉइंट काढलाय, आता याच्यासाठी बघा उभा जो टक्स आपल्याला टाकायचा त्याचं खाली मेजरमेंट घ्यायचंय. खाली आपण 1.5 इंच वाढवतोय या पॉइंटला. आता बघ कटोरी रेडी आहे, पण दोघंही टोका आहे तशी न ठेवता आपल्याला या पॉइंटला घ्यायचे आपल्याला 1 इंच आत आणि जिथे आपण याला 2.5 इंच एक्स्ट्रा वाढवलंय तर 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंच या पॉइंट पासून आणि 1.25 इंच या पॉइंट पासून होणारे आपला इथे आडवा टक्स. इथे मी 1.5 इंच घेतलाय. यात आपल्याला बघा उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे थोडा 2 इंचावरती, अर्धा इंच इथे आतल्या पॉइंटला वाढवलंय. हा झाला आपला इथे आडवा टक्स. आता बघा हे झाल्यानंतर आता इथे बघा आपलं कटिंगच्या पार्टमध्ये हा पार्ट आपला पूर्ण कट होईल. इथे कटोरी आणि साईड पट्टी आपली रेडी. आता खाली योग पट्टीसाठी बघा आता हा जो पोर्शन आहे जसं मी सांगितलं कमरेचं वेगळं मेजरमेंट मी घेतलं नव्हतं, जे आहे ते आपलं याच पद्धतीने तयार असणार आहे. वरून आपण 11 इंच घेतलंय तर यामध्ये आपल्याला 12, 13चं आपलं इथे तयार मेजरमेंट असणार आहे. तर साधारण इथे आपल्याला योगपट्टी जी आहे ते योगपट्टीचं मेजरमेंट घेताना आता या पॉइंट पासून बघा इथे आपण या पॉइंटला घेऊया 1.5 इंचावरती. या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करून घ्या. मेजरमेंट आपण आता बघा इथे बघा हा जो कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो या पॉइंट पासून लागेल 1.5 इंचावरती. तर आहे तशी दोघी टोकं न ठेवता आता योगपट्टीचा आकार आपल्याला कुठल्या पद्धतीने द्यायचा आहे, टक्स पॉइंटला लागताना थोडासा याला आपल्याला हिथं निमुडता या पद्धतीने परत या पॉइंटला मॅच करायचं. इथे जेव्हा आपली कटोरी लागते तेव्हा थोडी हलकीशी गोलाई घ्यायची, सरळ कापड न ठेवता हलकीशी फक्त गोलाई घ्यायची या पॉइंट पर्यंत. तर बघा आता मी इथे तुम्हाला आता ब्लाउज जे येते कुठल्याही प्रकारचे इथे वेगळं हे पॅटर्न तयार करता. आता इथे बघा एकाच ब्लाउज एकाच पेपर कटिंग मध्ये मी इथे तुम्हाला पूर्ण जे ब्लाउज आहे पाठीमागचा पार्ट इथे फ्रंट पार्ट पूर्ण तुम्हाला इथे मी ड्रॉ करून दाखवलं. 1 मिनिट आपण या पद्धतीने सरळ पाहूया. तर बघा या आता यात मध्ये ब्लाउजचं पूर्ण पेपर कटिंग झाली आहे, पण स्लीवचा एक मोठा प्रश्न असतो की स्लीवची कटिंग ही कशी करायला हवी, तर कसं ड्रॉ करायला हवं. तर त्यासाठी एक सोपी पद्धत झटपट आपण पाहूया. इथे उरलेला जो शिल्लक कापड आहे कापडाची घडी 2 कापडांना डबल फोल्ड करा. 4 कापडात घडी हवी आहे. जी उंची आहे त्यातच पट्टी फोल्ड करायची आहे तर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. अस्तरवाला ब्लाऊज असेल तर मग अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या. तर समजा 5 इंचाचं बाही आहे तर त्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ. अस्तरवाला पकडूया, अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलंय. दंडघेरा जो काही दंडघेर आहे त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे. आता समजा तुमचं दंडघेर 12 आहे तर 6 वरती 1 पॉईंट द्या, 1.5 इंचाची मार्किंग घ्या. थोडक्यात जे मी माप सांगते ना जे तुमचे मेजरमेंट आहे त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे. हे एक पद्धत आहे. आणि ज्यांना असा प्रश्न पडतो की जर माझी खूप बिग साईज आहे किंवा मग मी मुंड्याचं मेजरमेंट कसं टाकू, तर यात मी तुम्हाला सांगते ना सगळ्याच गोष्टी सांगते, फक्त बारकाईने लक्ष द्यायचं आहे. आता तुमचा जो दंडघेर आहे त्याचा इथे निमा पार्ट टाकायचा आहे. बाहीचं मेजरमेंट मी तुमची बॉडी बारीक जाड जशी असली तरी स्लीवचं जे उंचीनुसार या पद्धतीने मेजरमेंट टाकायचं आहे. आता ही एक पद्धत झाली. आता दुसरी एक पद्धत काखेतलं सांगेन. आता कापड काहीसा या पद्धतीने बॉक्स टाईप जी उंची मी तिथे लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला स्लीवची जी कटिंग आहे कशी करायची हे लक्षात येईल. आता जो मार्जिंगवाला पॉइंट आहे तिथून सरळ काखेतला पार्ट हा निमुडता असतो त्याच्यामुळे सरळ खाली उतरवून घ्यायचं. 3 इंचावरती 3 इंचावरती खाली घेतला. आता तिरकसचा जो आपला मुंड्याचा जो घेर आहे एक सोपी पद्धत सांगेन. चेस्ट घेरचा जो आपण मुंड्याचं मेजरमेंट इथे आपण टाकलंय साधारण त्याला आपल्याला याच पद्धतीने सरळ ड्रॉ करून घ्यायचंय. तर 1.5 इंचाचा आपला मुंड्याचा घेरा प्लस यामध्ये आपल्याला ऍड करायचं 1.5 इंचाची मार्जिन आणि या पॉइंटला हलकसं उतरवून घ्यायचं इथे
आता बघा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही वाईस म्हणते की काय बाबा 7.5 कसलं हे मेजरमेंट, हे कुठल्या बेसवरती टाकलं. त्याची एक सोपी पद्धत सांगेन. इथे पाठीमागचा पार्ट आपला तयार आहे. याचं सरळ मेजरमेंट घ्यायचं तिरकसचं, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत. तर बघा, तिरकसचं घ्यायचंय. तर बघा, आता इथे तयार दाखवते आपल्याला 8 इंचावरती. 8 इंचावरती आपण याला मॅच करू. बरोबर, 8 इंचावर मी 7.5चा घेरा घेतलाय. 8 यात घेतली आपण 1.5 इंचची मार्जिन, म्हणजे जायचं या पॉइंट पर्यंत. हा आपला झाला पाठीमागचा. आता फ्रंटचं पण मेजरमेंट आपण पाहूया. तर बघा, या पॉइंटला मेजरमेंट दाखवते आपलं 8.5 इंचावरती. मग आता अशा वेळेस जर आपण मेजरमेंट टाकतो तर मग घोळ काय होतो, एक जो पार्ट आहे तो लहान होऊन जातो, दुसरा पार्ट इथे मोठा होऊन जातो. मग याच्यामध्ये एक सोपी पद्धत करायचं काय आपल्याला मेजरमेंट घेताना. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली सीव्ही कट करून तिथे तुम्हाला लावून पण दाखवते, जेणेकरून घोळ आपला होणार नाही. तर आता या पॉइंटला सेंट्रल पासून आपण स्लीव मॅच करायची. आता ही मी स्लीव कट केली आहे. तिला मॅच करताना हा शोल्डरचा पॉइंट आहे. लावताना मी, जेव्हा तुम्ही माझी ब्लाऊजची स्टिचिंगची व्हिडिओ पाहिले असतील तर त्या पॉइंटला मी याच पद्धतीने मॅच करते. आता हा जो पार्ट आहे, सर्कलमध्ये कापड आहे, प्रत्येक याच्यानुसार आपण घेत नाही. कापड हा सुळसुळीत आहे, त्यामुळे काही वेळेला मोठा काही वेळेला छोटा होतो. त्यामुळे मेजरमेंट घेताना या पद्धतीने घेते. आणि बघा, आता कापड जो आहे तो इथपर्यंत बरोबर तुमचा मॅच होऊन जातो. सर्कलमध्ये कापड घेताना आपण जेव्हा मॅच करतो तो या पद्धतीने बरोबर इथे मार्जिनवाला पॉइंट पर्यंत मॅच होते. बघा, या पॉइंट पर्यंत. आता याच पॉइंटला इथे एक मार्कर देऊन घेऊया. आता बघा, इथे हा पॉइंट जॉईन झालाय. इथे एक पॉइंट करून घ्या. इथे पॉइंट केला. आता या पॉइंटला मॅच झालंय. आता हा जो आपला आहे तो पुढचा पार्ट आहे. आता पुढच्या पार्टचं मेजरमेंट बघा, इथून मी याला मॅच केलं. तर हा पार्ट पूर्ण इथे मॅच व्हायला हवा. परत तुम्हाला कमी जास्त वाटायला नको म्हणून बघा, या पॉइंटला इथून मॅच करायचंय. या कपड्यापर्यंत इकडे याला एकदम अगदी आपल्याला कटकट तर बघा, बरोबर एंडिंग पर्यंत आपला कापड इथे मॅच होतो. कमी जास्त होणार नाही, या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचे. स्लीवचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे इथे आपला बरोबर व्यवस्थित मॅच होतो. सर्कलमध्ये आता या पद्धतीने ठेवलं तर तुम्हाला निश्चितच स्लीव इथे मोठी वाटेल. बघा, एक्स्ट्रा मार्जिनवाले पॉईंट सोडले तरी एक्स्ट्रा होते. पण जेव्हा तुम्ही याला या पद्धतीने मॅच कराल तेव्हा आपल्या इथे स्लीव या पॉईंटपासून बरोबर होते. तर ही एक सोपी पद्धत आहे. फक्त यात महत्वाचं काम अजून, स्लीवचा वाढीव पॉईंट तुम्हाला कुठल्या पॉईंटपासून भेटतोय. जेव्हा आपण फ्रंटच्या पॉईंटला मॅच करतो तर हा 1.5 इंचचा पॉईंट आणि वरून इथे 1 इंचचा पॉईंट याला आहे तसं ठेवायचंय. फक्त इथे टेपच्या 2 लाईन एवढं इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. मेजरमेंट तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून 2 लाईन एवढं इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि उतारणी याच पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि बस फिक्सवाल्या पॉईंट पर्यंत मॅच करायचं आहे. फिक्सवाल्या पॉईंट पर्यंत मॅच केलं. एवढा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता याचं महत्वाचं काम, जो पॉईंट मी कट केला याला लावताना आपल्याला जिथे मी 1 इंच घेतलंय मुंडेची गोळे फ्रंट पार्टला, हा पार्ट आपल्याला फ्रंटलाच मॅच करायचा आहे या पद्धतीने. तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी तुम्हाला डिटेल माहिती दिली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही मेजरमेंट मला असं सांगितलं आणि ते असं आलं, असं होतं, त्याच्यामुळे कापड कमी जास्त होतो. आता मी इथे या पद्धतीने तुम्हाला जसं मेजरमेंट घेऊन दाखवलं बोलायचं, ती स्लीव याला परफेक्ट येईल. यात आपण कुठल्याही साईजची जर तुम्ही कट करत असेल तर परफेक्ट असं माप आहे, तसं मी चॅनलवरती टाकलाय, तुम्ही तो बघा. आता आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण पूर्ण जे ब्लाऊजची इथे पूर्ण पेपर कटिंग पाहिली आहे, अगदी स्लीव सकट. यात पण जर तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. आपण प्रत्येक साईजसाठी मी इथे तुम्हाला असे व्हिडिओ इथे टाकेन. आणि आता पाडवा येतोय, तर पाडव्यासाठी खास इथे मी नऊवारी साडी आपण कटिंग आणि स्टिचिंग करूया. तर यामध्ये तुम्हाला कुठली शिकायची तशी तुम्ही मला कमेंट्स करा. मी तुम्हाला लहान ते मोठ्या साईजपर्यंत प्रत्येक साईजसाठी इथे आपण कटिंग पाहूया, स्पेशली पाडव्यासाठी.